एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या वेळेस म्हणजे 92-93 पासून ज्या वेळेस ओबीसी आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत राजमध्ये आलं आणि ज्यावेळेसपासून 27% जागा या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी साठी राखीव व्हायला लागल्या, सरपंच पद राखीव व्हायला लागलं, जागा राहिलं, महापौर पद राखीव व्हायला लागलं, जिल्हा परिषदचं अध्यक्षपद राखीव व्हायला लागलं आणि सदस्य संख्या जेव्हा 27% राखीव व्हायला लागली त्यावेळेसपासूनच साधारणतः 95-96 पासून आपण लक्षात घेतलं पाहिजे की तत्कालीन मराठा समाज जो होता तो कुणबी दाखले घेण्याचा त्यांचा कल वाढलेला होता. पण त्यावेळेस ते फार खूप कमी असायचं, म्हणजे एखाद दोनच स्थानिक उमेदवार असायचे जे कुणबीचा दाखला घ्यायचे आणि ओबीसी मधनं लढायचे. पण त्याच्यानंतर झालं असं की बाबा 1-2-2004 ला सुशील कुमार शिंदे सरकारने एक जी आर काढला की ज्याच्यामध्ये कुणबी च्या पोट जातीला मराठा जी कुणबी कुणबी मराठा या पोट जातीला मान्यता दिली. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर सुसॉर्टच झाला. त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे कित्येक ग्रामपंचायती मी तुम्हाला दाखवू शकतो की जिथं ओबीसीची 4-5 जागा राखीव असतात आणि तिथं एकही खरा ओबीसी निवडून येत नाही. बर हे सहकारमध्ये होतं, हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होते, महानगरपालिकेत होतं. महापौर पदावर पण आपण खोटे दाखले खोटा ज्यांनी दावा केलेला आहे अशी लोक दाखले घेऊन तिथं विराजमान होतात आणि ओबीसीचा हक्क मारतात. हे जवळपास बरेच वर्ष बरोबर.